मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे बैद्यनाथ म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची आज मी कथा सांगणार आहे, उत्पत्ती सांगणार आहे, कशी झाली ती. तर सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की रावण हे शिवभक्त होते आणि ते खूप मोठे शिवभक्त होते. एकदा त्यांच्या मनात शिवाचं दर्शन घ्यायची इच्छा झाली आणि ते कैलास पर्वतावरती गेले. आता ते जेव्हा कैलास पर्वतावरती गेले तेव्हा त्यांना शिवाचं दर्शन झालं नाही. त्यामुळे ते मनातून फार खट्टू झाले की इतक्या लांब आलो आणि तरी पण मला शिवाचं दर्शन झालं नाही. मग त्यांनी काय केलं, ते तिथेच तपाला बसले. अनेक वर्ष तप केलं, वर्षानुवर्ष तप केलं, तरी पण शिवदर्शन त्यांना होईना. मग मात्र त्यांना खूप वाईट वाटत लागलं की मी इतका कट्टर शिवभक्त आहे आणि मी शिवशंकराचं इतकं नामस्मरण करतोय, इतका मंत्र जाप करतोय, इतकं ध्यान करतोय आणि ते वर्षानुवर्ष करतोय आणि तरीही शिवशंकर मला प्रसन्न होत नाहीयेत का. मग त्यांनी काय केलं, चला शिवशंकराला मला दर्शन द्यायचं नाहीये ना, मग मी हा देह ठेवून काय करू, हे शरीर ठेवून काय करू. जर मला माझ्या आराध्य देवतेचं दर्शनच होणार नसेल तर मग मला ह्या देहाची गरज सुद्धा नाहीये. असं म्हणून त्यांनी काय केलं, एक एक शीर कापून अर्पण करायला, शिवाचं नाव घेऊन अर्पण करायला सुरुवात केली. अशी त्यांनी 9 डोकी आपली कापली आणि तरी सुद्धा शिवशंकर त्यांना प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देईनासे झाले. मग मात्र त्यांना अपार दुःख झालं आणि खूप अतिशय दुःखावेग इतका वाढला त्यांचा की त्यांनी स्वतःचं शेवटचं शीर जे आहे, डोकं, ते सुद्धा कापायसाठी तलवार उपसली. पण मग असं म्हणतात ना बाळांनो, की शिवशंकर हे फार भोळे आहेत. त्याप्रमाणे भोळ्या शंकराला त्यांची फार दया आली आणि त्यांचं हे त्याग बघून शिवशंकर प्रसन्न सुद्धा झाले. त्यांनी काय केलं, शिवशंकराने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना विचारलं की तुझी काय इच्छा आहे, वाघ, तुला जो हवा तो वर माग. आता त्यावेळेला ते त्यांच्या भक्तीमध्ये रावण इतके मग्न होऊन गेलेले की त्यांना शंकराशिवाय काही दिसतच नव्हतं आणि त्यांना खूप आनंद झालेला की शंकराने त्यांना दर्शन दिलं आणि स्वतःचं शेवटचं आपलं धडा वेगळं व्हायच्या आधी त्यांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. मग काय झालं, शिवशंकराकडे रावण काय मागतो माहितीये का, की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या लंकेत येऊन तिथे स्थानापन्न व्हावं आणि मी तुमची रोज तिथेच पूजा करा. आता शिवशंकर भोळे होते पण तरीही ते अशा कुणाबरोबरही इतक्या लांब जाणार तर कैलास तर रिकामी होईल ना. मग त्यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली की मी स्वतः स्वदेह तिकडे नाही येऊ शकत, पण मी ज्योती स्वरूपात तुझ्या लंकेत येऊन वास्तव्य करेन. ठीक आहे, त्यांनी आपली ज्योती स्वरूप निर्माण केलं आणि एका लिंगामध्ये त्याला ज्योती स्वरूपाला आत ठेवलं, म्हणजे स्थानापन्न केलं तिथे. आणि ते लिंग, शिवलिंग, त्यांनी रावणाच्या हातात दिलं आणि रावणाला सांगितलं, बघ बाबा, हे मी तुला शिवलिंग देतोय, पण इथून लंकेत जाईपर्यंत हे कुठेही मध्ये खाली ठेवायचं नाही, हे असंच न्यायचं, असंच, आणि तिथे नेऊन त्याचं प्रतिष्ठापना कर, मी तुझ्या बरोबर तिथे वास करेन. रावण निघाले. रावण चालतायत 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 चालतायत, पण आता मात्र सगळे देव घाबरले. रावण जरी शिवभक्त असला तरी तो होता शेवटी राक्षसच. जेव्हा साक्षात शिव त्याच्याबरोबर तिथे जाणार ज्योती स्वरूपात, म्हणजे त्याची पावर वाढणार, मग आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. हे सगळ्या देवांना कळलं आणि ते कुणाकडे गेले असतील, ते धावत धावत गेले गणेशाकडे, की आता गणेश देवा तू काहीतरी कर आणि ह्या संकटापासून आम्हाला वाचव. गणपतीने आपली शक्कल लढवली, कारण गणपती म्हणजे बुद्धीचे देव. तर त्यांनी एका लहान गवळ्याचं रूप घेतलं. त्या स्वतःचं नाव, म्हणजे त्या गवळ्याचं नाव होतं बैजू. छोटासा अगदी बाळ, अगदी गोड असा, गोंडू गोंडूचा. आणि ते निघाले. त्यांनी जाऊन रावणाला पकडलं तिकडे. रावण आपले जात आहेत, लंकेत जायचंय, घाईघाईत चाललेत. तर हे छोटं बाळ त्यांच्याशी बोलायला लागलं. तर त्यांना म्हणाला की तुम्ही आता एवढे भगवान शंकराला घेऊन चाललाय तुमच्याकडे, लंकेत नेऊन तुम्ही त्यांना स्थानापन्न करणार, त्यांची पूजा अर्चा करणार, पण तुम्ही अशीच त्यांची पूजा अर्चना करणार का. अरे त्याच्यासाठी एवढा पवित्र देव तुम्ही घेऊन चाललायत लंकेला,
मग तुम्हाला स्वतःला तुमच्या देहाला पवित्र व्हायला नको का? इतक्या वर्षाचं हे केलं तुम्ही, इतकी वर्ष तपस्या केलीत, वर्षानुवर्ष तुम्ही आंघोळच नाही केली आहेत, तर अशा अवस्थेत तुम्ही जाऊन त्यांना देवाला तुम्ही तिथे जागा देणार आहात तुमच्या इथे लंकेत? आधी जा आणि आंघोळ करून या, स्वच्छ करा स्वतःच्या शरीराला. रावण म्हणाले की रावणाला ते पटलं, कारण ते बाळ फार गोड होतं आणि अगदी छान त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होतं. आता जेव्हा लहान मुलं असतात आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो, कारण ते खरं बोलतात. सो रावणाने सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि रावण आंघोळ करायला गेले. रावणाने काय केलं, ते जे शिवलिंग आहे त्या बाळाच्या हातावर ठेवलं आणि सांगितलं, मी येईपर्यंत हे खाली ठेवायचं नाही. सक्त ताकीद दिली की खाली ठेवायचं नाहीये हे शिवलिंग. बाळ म्हणाले की ठीक आहे, मी हा ठेवणार नाही, पण जर मला असं काही वाटलं किंवा मला जड झालं तर मी तुम्हाला 3दा आवाज देईन. 3दा आवाज दिल्यानंतर तुम्ही धावत यायचं इकडे, आणि जर 3दा आवाज देऊन सुद्धा तुम्ही आलात नाही तर मात्र हे मी खाली ठेवणार. रावणाला त्यांची गोष्ट पटली. रावण बोलले ठीक आहे. रावण आंघोळीला गेले आणि आंघोळ करतानाच ह्यांनी काय इकडे केलं, गणपती बाप्पाने त्यांनी हळूच हाक मारली, रावणा लवकर ये, माझ्या हातातलं हे जे शिवलिंग आहे जड होतंय. पुन्हा एकदा हाक मारली, रावणा लवकर ये, मी हे आता हातात घेऊ शकत नाही, इतकं जड झालंय. आणि तिसऱ्यांदा पुन्हा हाक मारली, हे रावणा जिथे कुठे असशील तिथून लगेच धावत ये, आता मी ह्याला पेलूच शकत नाही, इतकं हे जड झालंय, तू जर आता नाही आलास तर मी हे ते खाली ठेवणार. आणि असं म्हणून त्यांनी लगेच ते खाली ठेवलं. तिकडून रावण मस्तपैकी आंघोळ करून आल्यानंतर बघतात तर काय, बेजुबाळ बसले तिथे आणि बाजूला आपलं शिवलिंग खाली जमिनीवरती आहे. ते खूप घाबरले, त्यांनी ते उचलायचा प्रयत्न केला. आता रावण, साक्षात रावण, त्याची ताकद किती असेल, पण ते शिवलिंग अजिबात हललं नाही. ही परमेश्वराची कृपा आहे बरं का. त्याला जिथे जायचं असतं तिथेच परमेश्वर जातो. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, कुणीही असो, ती त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेविरुद्ध आपण त्याला कधीही कुठेही नेऊ शकत नाही. त्यामुळे शिवलिंग हालायला तयारच नाहीये. रावणाने खूप खूप प्रयत्न केले, आपली सगळी शक्ती एकवटली आणि ते शिवलिंग उचलायचा प्रयत्न करतोय, पण ते टस की मसही झालं नाही. कारण देवाने तशी अटच घातली होती, जिथे तू शिवलिंग ठेवशील तिथे माझी स्थापना होईल. आणि असं झाल्याप्रमाणे शिवलिंग तिथेच राहिलं आणि तिथे स्थानापन्न झालं. आणि त्याच जागेला बैजनाथ बोलतात. ही जी लीला केली, ही जी गणपती बाप्पाने लीला केली, त्याचं नाव बैजू, आणि म्हणूनच बैजनाथ हे नाव त्याला पडलं. आणि आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे बैजनाथ आहे ते झारखंडमध्ये आहे. त्यामुळे कधीही तुम्ही तिथे दर्शनाला गेलात तर ही कथा ऐकून जा, कारण तुम्हाला त्याची माहिती पाहिजे ना. पहिल्यांदा आपण कुठेही गेलो, दर्शनाला गेलो, 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण त्याची उत्पत्ती कशी झाली ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. त्यामुळे तुम्ही कधीही तिकडे जा, पाया पडाल तेव्हा माझी ही कथा नक्की ऐका.